नक्की हेच घर आहे ना तुमचं? हां. मंगलताई, ओ मंगलताई आहेत ना? तुम्ही कुठं होते? हे खूप टेन्शन मध्ये होते आतापर्यंत. ते मला आहे ना काम मागत होते. ते म्हणायचे काही काम असायचे, ते रात्र जेवायचे नाही, काही नाही, असं कायम रडायचे. ते मला रडताना दिसले, मलाच राहावलं नाही. मग त्यांना विचारलं, ते म्हणे गावाकडे खूप कर्ज झालं म्हणून मी घर सोडून आले. 2-3 वर्ष झालं असंच इकडं तिकडं भटकत खातोय, कोणाकडं बी, कुठं देवळात, कुठं मंदिरात, कोणाच्या घरी भेटलं तर. काही काम करायची तयारी होती. त्यांना मग मी कपडे दिले आणि मग त्यांना इथपर्यंत घेऊन आलो. त्यांनी घर दाखवलं. आता घर तरी त्यांना बरं राहिलं, नाही तर आम्ही घर तिकडं पलीकडे राहत होतो आधी. तुम्ही 3 वर्ष मध्ये कसला संपर्क नाही तुमचा? कसला म्हणजे त्यांना मी 3 वर्षातून आज बघत आहे. काय सांगावं तुम्हाला, पोरगी आमची 9वीला होती तेव्हा हे प्रकरण झालं. पोरगी 10वी होऊन आता नोकरीला लागली. अहो तुम्हाला काही कसं नाही वाटलं? तुम्ही 3 वर्षापासून गेले, आपली बायको लेकरू आय कुठं हे कसं तुम्ही बघितलं नाही? हा अगं माझं कर्जच तेवढं झालं होतं, काय करणार मी? अहो पण कर्ज फेडता आलं असतं ना, मी काय तुमची साथ सोडली होती का? हा बाई आता कसं खायना आलाय ना बिचारा हिंडून हिंडून माझा बाबा का तू एवढं ताण अहो पण त्यांच्यासाठीच नाही आपण काय त्यांची वाट रोज पाहते ना मी वाट. आज माझा नवरा येईन, उद्या माझा नवरा येईन. अहो आम्ही दोघांनी मिळून कष्ट करून तसंही मी फेडलंच ना. अहो काय लोक बोलत होते मला दारात येऊ येऊ. हा गेलं टाइम निघून आलता टाइम पण आता झालं गेला निघून. सगळ्याचं ऋण पाणी फेडलं, एक घरकुल आलं, त्यात काही पैसे टाकून चांगलं घर बांधलं. हा आणि आज आले. अहो आम्हाला मस्त आनंद झाला, तुम्हाला पण तुम्हाला कधी कसं वाटलं नाही काही? हा अगं मला तरी कसं जाऊ वाटेल, पण काय करणार मी? कधी आले? कुठं होते एवढे दिवस तुम्ही? आता रामदेबाई आलाय ना बिचारा का तू बी टेन्शन खाते? काय आमची काही काळजी होती का नव्हती? मम्मीने कसे कसे दिवस काढले, किती लोक कर्जवाले येऊन गेले इथं, कशी राहिली बिचारी. मामाने मला कसं तरी शिकवलं. काय वाटतं का नाही तुम्हाला? नाही, समजू शकतो तुम्ही खूप कष्टातनं गेले. म्हातारी रोज रडायची, म्हणायची मालिक मारायच्या आधी एकदा दिसलं तरी बरं होईल. आता आम्हाला मस्त पैशाची अपेक्षा नाही, पण माणूस तर पाहिजे ना घरात. त्यांचं बी एक चुकलं, त्यांनी तुम्हाला असं वाऱ्यावर सोडलं नाही. पण त्यांना बी लोक हाना मारायची भीती वाटायची, तेच घोकायचे. ते मला म्हणायचे की माझ्याबरोबर अशा वेळ, माझ्या फॅमिलीवर काय वेळ असेल. त्यांनी 3-4 वर्षाला संपर्क करण्याचा प्रयत्न, त्यांची अवस्था इतकी बेकार झाली. त्यांनी कुठं कुठं कसं कसं जगले त्यांनाच माहिती. आम्हाला काय साधं हे होतं का कुठं हाय का नाही का काय नेमकं तेच काहीच कळत नव्हतं ना. अगं पण मी देवाला हात जोडून राहते, म्हणायचे माझा बाबा कुठं का असताना पण सुखाचा राहावा, कवा कवाय ना मला नजर पडावा. 6 महिन्याने येऊन दे, 4 वर्षाने येऊन दे, पण येऊन दे. माणूस आहे, माणूस चुकत असतो. तुम्ही मोठ्या मनाने त्यांना माफ करा. आणि तुमचे गेलेले दिवस नाही आणू शकत, पण कमीत कमी इथून पुढचे दिवस चांगले जातील अपेक्षा करतो. ते तर हायच आहे. आम्ही मस्त संसार चांगला ठाकला, पण आता काय कर्ज बाजारी झाले. त्यांना वाटलं आता काय होतंय आणि काय नाही. आणि राहिलं असलं थोडं तर ते करू लागते. माझी काही मदत लागली तरी सांगास. हा तुमचं लय उपकार झाले. मी ओळखतो यांना, बरेच दिवस एकाच जागेवर होते. ती रडायची. मग काय घर हा आहे, माझं हॉटेल आहे. हा तुमचं काय शिक्षण पाणी? हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे माझं, चांगलं हॉटेल आहे, यांना माहिती आहे. या माणसाचं लय उपकार आहे बघ, यांनीच मला सांभाळला. खाऊ पिऊ घालायचा, विचारपूस करायचा. माझी तर पार अक्कल गेली होती. मग यांनी सांगतच नव्हते, फक्त रडायचे, आठवण काढायचे. मग ती इकून तिकून कसं तरी सांगितलं आणि तो मग इथपर्यंत आलोय मी. मला म्हणायचं यांचं कुणीच नाही म्हणून इथपर्यंत असं वाटलं. यांचं कुणी नाही तर मग कसं कुठं येणार यांना? तुमचे खरंच लय उपकार झाले आमच्यावर. तुम्ही आमच्या नाही, उपकार नाही, तुमच्या फॅमिली मेंबर सारखं समजा. ह्यांना आता समजून घ्या. इथून पुढे ती जाणार नाही, सोडून जाऊ नका कुठं. आता नाही काय अडचण आली की मी तुमच्यासाठी कायम उभा आहे. चालेल. येऊ मी. आणि येणं जाणं चालू ठेवा इकडं कायम. चालेल. तुम्ही एवढे उपकार केलेत आमच्यावर. सांभाळा त्यांना, बोलू नका लई. आधीच दुखावलेले ती. त्यांना जपा थोडं. असे बी ती धावपळ करून रात्र जागून ते वंगाळ झाले थोड्या. त्यांना सांभाळा. येऊ मी. काळजी घे. बरं जड बाय माझा बाबड्या आला हिंडून फिरून काय आहे ना आला. बाबड्या आला हिंडून फिरून. काय करते बाई त्याच्यावर टाइम आला गेला. बस बाबा ये. बस यायची. लय बारीक झाला बाबड्या तुमचा. 3 वर्ष तिकडं. पाणी बिनी द्यावा काय काय पाणी आहे? काय दुखात काय काय? ताई येतो आता ताई. दवाखान्यात न्यावं लागणार आधी.
हा मला आंघोळ करायची आधी. जा मग सगळं तयार करून ठेवलंय तुमच्यासाठी जिल्ह्यात तिथं.